महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 12वीचा एकूण निकाल 91.88%। मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.58%। 12वीचा एकूण निकाल 91.88%। यंदाही कोकण विभागाची बाजी, सर्वाधिक 96.84% निकाल। विज्ञान शाखेचा निकाल 97.35%। कला शाखेचा सर्वात कमी 80.52%। तर वाणिज्य शाखेचे 92.68% विद्यार्थी उत्तीर्ण। 12वीची परीक्षा झालेल्या 124 केंद्रांची चौकशी होणार। चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार। बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा। मस्सादोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला 12वीत 85.33%। वडिलांच्या हत्येनंतरही बिकट काळात वैभवीनं नेटानं परीक्षा दिली। खासदार सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन। 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सुळेंनी दिल्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून केलं वैभवी देशमुखचं अभिनंदन। वैभवीला 12वीत 85.33%। यावेळी पुढे काय करणार याचीही शिंदेंकडून विचारणा। राज्यात 12वीचा निकाल जाहीर। मुंबईचा निकाल 92.93%। रुईया महाविद्यालयातील जुळ्या बहिणी विज्ञान शाखेत अव्वल। नियमित सराव आणि टेस्ट पेपर सोडवत नागपूरच्या अमोघनं गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण। अमोघचं सर्वच क्षेत्रातून कौतुक। नागपूरमधील अंध विद्यार्थी इम्तियाज गुलामनं मिळवलं 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश। ब्रेल लिपीची पुस्तक आणि ऑडिओ बुक्सच्या मदतीने अभ्यास करून कला शाखेत मिळवले 80%। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची रुचिका बाकरे 96.67% घेऊन वाणिज्य शाखेतून नागपुरात प्रथम। परीक्षेच्या 4 महिने आधी सोशल मीडियापासून दूर ठेवल्यानं फायदा झाल्याची तिची प्रतिक्रिया। 10वीच्या परीक्षेत नापास झाला तरी केक कापून सेलिब्रेशन। मुलाचं मनोधैर्य खचू नये म्हणून कर्नाटकातल्या एका कुटुंबानं मुलगा नापास झाला तरी कापला केक। काल झालेल्या नीटच्या परीक्षेत फिजिक्स विषयाचे प्रश्न सगळ्यात अवघड। लातूरमधील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना। प्रश्न अवघड असल्यानं वेळ न पुरल्याचंही विद्यार्थ्यांचं मत। उन्हाळी सत्राच्या वैद्यकीय परीक्षांसाठी आता ड्रेस कोड। विद्यार्थ्यांना पोशाख निश्चित करण्यात आला असून दागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू हे बाळगण्यास मनाई। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। बावनकुळेंच्या वक्तव्याची कीव करावी वाटते। वक्तव्यातून भाजप किती कमजोर हे सिद्ध। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची प्रतिक्रिया। पैशांचा वापर करून इतर पक्ष फोडून भाजप सुजलाय। काँग्रेस खाली करा म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचा टोला। भाजप काँग्रेसला घाबरते। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। मताचं राजकारण करून सत्तेत आल्यानंतर देखील भाजप आणि महायुतीला काँग्रेसची भीती, यशोमती ठाकूर यांचं मत। अजितदादा पैसे घरी घेऊन जाणार नाहीत, सगळ्या योजनांचे पैसे देताना कसरत होते। शिरसाट यांच्या टीकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। निधी वाटपाबाबत अजित पवार जाणीवपूर्वक काही करतील असं वाटत नाही। संजय शिरसाट यांचं वक्तव्य त्यांचे सेक्रेटरी चुकीचं सांगत असणार, शिरसाट यांचा आरोप। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीच, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। 1500ची रक्कम 2100 करता येणार नाही, वस्तुस्थिती मान्य करावी, शिरसाट यांचं विधान। मंत्रालयात टेकवारीचं आयोजन। प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी टेकवारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ। शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत 7 मे रोजी सुनावणी। तब्बल 1.5 वर्षानं सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला मुहूर्त। मुंबईच्या अंबोली पोलिसांचा अभिनेता एजाज खान आणि उल्लू ॲपच्या मालकाला समन्स। दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचे आदेश। अभिनेता एजाज खानवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल। हाऊस अरेस्ट रियालिटी शो प्रकरणात तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई।
अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ आल्याची माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नव्यानं एफआयआर करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता. कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात नाफेडमध्ये आंदोलन केलं होतं. परभणीत काँग्रेसच्या सद्भावना यात्रेची समारोप सभा. सभेला रमेश चेन्नीतला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार कल्याण काळे, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती. शरद पवारांनी सहकुटुंब फुले चित्रपट पाहिला. शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडून या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर होणार निषेध आंदोलन. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आता नो पार्किंग. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला. स्थानिक आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील अनधिकृत मदरशावर बुलडोझर. घराच्या परवान्यावर उभारला होता मदरसा. शस्त्र आढळल्यानं दोडामार्गमधील मदरसा वादाच्या भोवऱ्यात. यूपीच्या मूर्तीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. नाशिक शहरातील धोकादायक वृक्षांवर चालणार कुऱ्हाड. विविध भागातून नागरिकांच्या तक्रारीनंतर उद्यान विभागाचा निर्णय. राज्यातील 2997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिना अधिक उष्णतेच्या झळा देणारा. मुंबईत पाणी कपात करणार नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. शेती, उद्योग, व्यापार, सहकारासह इतर क्षेत्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश. बाजार समित्यांमधील अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून एका अभ्यास गटाची स्थापना. 5 जणांचा हा गट अभ्यास नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात उडाली तारांबळ. वाशिम जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या गारपिटीसह पावसाची हजेरी. आंब्यासह भाजीपाला आणि फळबागांचंही नुकसान. नाशिकच्या मनमाडमध्ये गारांचा अवकाळी पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. गोंदियात आठवडाभरापासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेडमध्ये उष्णतेची लाट. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारातही केळीचे भाव घसरले. 2023 मध्ये नागपुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला स्वामी विवेकानंदांचा पुतळा जबाबदार नव्हता. पुण्यातील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या तज्ज्ञांचा अहवाल. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली. 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित. आमदार संदीप क्षीरसागरांकडून जलवाहिनीची पाहणी. बीड शहराला महिनाभरापासून पाणी पुरवठा नाही. संतप्त महिलांनी नगरपालिकेसमोर पाण्याचे माठ फोडून निषेध नोंदवला. तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून देण्यात येणाऱ्या व्हीआयपी दर्शन पासची चौकशी होणार. 5 जणांची समिती. व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समितीची नेमणूक. विठ्ठल रुक्मिणी चरणी 5 लाखाची सोन्याची तुळशीची माळ अर्पण. पंढरपुरातील भक्त अलका घाडगेंचं दान. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरात हापूस आंब्यांची आरास. सुमारे 1,500 हापूस आंब्यांनी गाभारा सजला. कोकणातील हापूस आंबा आणि राज्यासह देशाच्या आणि परदेशातल्या बाजारपेठेत पोहोचवणं आणखी सुलभ. वातानुकूलित गाडीतून आंब्याची निर्यात केली जाणार. वातानुकूलित गाडीमुळे आंब्याला तापमानाचा फटका बसणार नसल्याची माहिती.
रायगड जिल्ह्यात शेवटच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात 500 ते 600 रुपये प्रति टन डझन भाव. आंबा व्यापारी देखील समाधानी. पुणे बंगळुरू महामार्गावर तरुणाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल. ताथवडे परिसरात तरुण धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट करताना कॅमेऱ्यामध्ये चित्रित. नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमधील सैलाब नगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी, दारूच्या नशेत काहींचा गोंधळ. यवतमाळच्या किन्ही गावात युवकावर चाकून प्राणघातक हल्ला, ढाब्यावर झालेल्या वादात हल्ला झाल्याची माहिती. बारामतीत 111 बुलेट वाहनांचे सायलेन्सर बदलल्यानं कारवाई, वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर जप्त करून त्यावर फिरवला बुलडोझर. छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात भरकटत रानटी हत्तीची जोडी आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी रानटी हत्तीच्या जवळच अचानक बंद केली. नाशिकच्या चांदवड तालुक्यात शिंगवे दत्ताच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या मथळ्याखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.